नमस्कार मित्रांनो, शिक्रापूरमधील एका वाड्याची थरारक कहाणी ह्या कथेचा हा भाग दुसरा आहे। जर आपण थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ बघण्याआधी ह्या कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ आधी बघावा आणि मग हा दुसऱ्या भागाचा व्हिडिओ बघावा। दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। कथेच्या दुसऱ्या भागाला आता सुरुवात करू। मित्रांनो, पहिल्या भागाच्या शेवटी आपण बघितलं की काहीही करून रमाला त्या वाड्याबद्दल जाणून घ्यायचंच होतं। तसा हट्ट तिने गोदा काकूंकडे केला। ह्या भागात गोदा काकूंनी रमाला त्या वाड्याबद्दल काय सांगितलं ते बघूयात। कथेला आता सुरुवात करू। रमाच्या हट्टापायी गोदा काकूंनी त्या वाड्याबद्दल सांगायला सुरुवात केली। मला माझ्या सासूनं त्या वाड्याविषयी सांगितलं होतं। साधारण 70-80 वर्षांपूर्वी त्या वाड्यामध्ये एक कुटुंब राहत होतं। तात्यासाहेब पाटील आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई। त्यांना संपतराव नावाचा एकुलता एक मुलगा होता। संपतराव नावाप्रमाणेच खानदानी गर्भ श्रीमंत होता। दिसायला उंच, धिप्पाड, तालमीत जाऊन शरीर कमावलं होतं। संपतचं लग्न एका गरीब कुटुंबातील मुलीशी झालं होतं। मुलगी गरीब असली तरी दिसायला फार सुंदर होती। पार्वती नाव होतं तिचं। तिच्या रूपावर भाळूनच संपत लग्नाला तयार झाला। पार्वती लग्नानंतर जेव्हा वाड्यात आली तेव्हा अगदी सोन्यानं मढलेली साक्षात लक्ष्मीच भासत होती। पुढे पार्वतीला एक कन्या झाली। राणी असं नाव ठेवलं तिचं। पार्वती रूपानं देखणी असल्यामुळे तिला तिच्या सौंदर्याचा भारी अभिमान होता। संपतरावांच्या शांत स्वभावामुळे पार्वतीचे फावले होते। श्रीमंतीचा गर्व पार्वतीला होऊ लागला। ती सासू सासऱ्यांचा खूप छळ करत होती। आई वडिलांचे हाल बघवत नसल्यामुळे पार्वती आणि संपत मध्ये रोज खटके उडू लागले। एक दिवस रागाने पार्वती आपल्या मुलीला घेऊन वाडा सोडून गेली, पण जाताना तिने वाड्यातील सर्व दागदागिने, पैसा अडका सोबत घेऊन गेली। संपतरावला आशा होती पार्वतीला उपरती होईल आणि कधीतरी ती परत येईल। तो तिची वाट पाहत राहिला। 2 वर्षांनंतर आई वडिलांनी संपतरावाला आपल्या घराच्या वारसासाठी लग्नाला तयार हो असं म्हणून पुन्हा लग्नाला तयार केलं। लग्नाच्या वेळी वाड्याबाहेर मोठा मांडव घातला होता। सर्व गावकरी जमा झाले होते। लग्नाच्या अक्षता पडायच्या वेळेला अचानक मांडवाला मोठी आग लागली। आग एवढी भयंकर होती की गावकऱ्यांची धावपळ होऊ लागली। ह्या आगीमध्ये मोठ्या नुकसानाबरोबरच संपतरावांची दुसरी बायको जळून मरण पावली। आपल्या नशिबी संसार सुख नाही हे संपतरावांनी मान्य केलं। त्याने पुन्हा लग्न करायचा विचार सोडून दिला। काही दिवसांनी संपतरावांच्या वडिलांना, तात्यासाहेबांना हृदयविकाराचा झटका आला। काही उपचार होण्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला। मरणा अगोदर काहीतरी भयंकर पाहिल्यासारखा घाबरून तात्यासाहेबांचा चेहरा वाकडा तिकडा झाला होता असं लोक कुजबुजू लागले। तात्यासाहेबांचा मृत्यू अजून वाड्यानं पचवलाही नव्हता की एके दिवशी लक्ष्मीबाई म्हणजेच संपतरावांची आई विहिरीत पडून मृत्यू पावल्याची घटना घडली। आई वडिलांचा असा एकामागून एक मृत्यू संपतराव सहन करू शकला नाही। त्याच्या डोक्यावर परिणाम झाला। आता हा वाडाच शापित आहे असे काहीबाही संपत वेडात बरळू लागला। वेडाच्या भरात संपतरावाने वाड्याच्या उंच मजल्यावरून उडी घेतली। वरून खाली पडताना संपतचं डोकं जमिनीवरील कातळावर आपटलं। पडता क्षणीच संपतरावांना झालेल्या जखमेमुळे, रक्ताच्या अतिस्त्रावामुळे त्यांचा जीव गेला। पण मरतानाही त्याच्या चेहऱ्यावर भयंकर काहीतरी पाहिल्याचे भाव होते। हे सर्व मृत्यू शापित वाड्यानेच घडवून आणले असावेत
असे गावकऱ्यांचे मत झाले. ह्या सर्व घटनेनंतर लोकांनी त्या वाड्यात जाण्याचा प्रयत्न केला नाही. पण ज्या दिवशी वाड्यातील शेवटचा मृत्यू झाला त्या दिवसापासून रात्र झाली की सर्व वाड्यातील दिवे आपोआप लागतात. मंजूळ गाण्यांचे स्वर कानी पडतात. जणू काही तो वाडा खुणावतो आहे, कोणाची तरी वाट पाहत आहे. जणू त्या वाड्याची अजूनही रक्ताची तहान भागलेली नाही. ह्या सगळ्या अशा परिस्थितीमुळे वाड्याच्या आजूबाजूला शेती करत असलेले शेतकरी लोक रात्र होण्याआधीच आपल्या घरी जातात. सकाळशिवाय कोणीही इथे फिरकत सुद्धा नाही. शालूलाही ह्याच कारणासाठी मी घरी लवकर पाठवून देते. कोणालाही तिकडे फिरकू देत नाही. एक मात्र आहे, एवढ्या वर्षात मला काही त्रास झालेला नाही, पण विषाची परीक्षा कोण पाहिल? तुम्ही सुद्धा या सर्वात न पडलेलंच बरं. रमा हे सर्व ऐकून अस्वस्थ झाली. काकू, तुम्ही जसं म्हणता तसं ह्या सर्व घटना 70-80 वर्षांपूर्वी म्हणजे तुमच्या सासूबाईंच्या काळातील घटना आहेत. त्या वाड्याचा सर्व इतिहास सासूबाईंनी तुम्हाला सांगितला आहे. त्या वाड्यात त्यावेळी नक्की काय घडलं हे सांगणारं आत्ता कोणीच व्यक्ती जिवंत नाहीत. आणि काल रात्री मी ज्या बाईला आणि तिच्या मुलीला पाहिलं त्या कोण होत्या हे रहस्य मला बेचैन करत आहे. जर माझ्या जीवाला धोका होता तर त्यांच्या जीवालाही धोका आहे ना. आपण त्यांच्या मदतीला तिथं गेलं पाहिजे, रमा काकूंना म्हणाली. माझ्या म्हातारीचं ऐकशील का पोरी? मला मनापासून वाटतं तू तिथे जाऊ नये. त्या शापित वास्तूचा विचार सोडून दे, काकू म्हणाल्या. काकूंनी मोहनकडे वळून पाहिलं. मोहन, वाड्याकडे भटकण्यापेक्षा तुम्ही दोघं नदीवर फिरायला जावा. नदी शेजारी महादेवाचं जुनं मंदिर आहे, ते पण पाहून या. महादेवच काय ते तुम्हाला बुद्धी देव, काकू मोहनला म्हणाल्या. हो काकू, बराबर आहे तुमचं. सकाळपासनं सगळेच उपाशी आहे ती. आता तुम्ही नाश्ता करून घ्या. जे झालं ते विसरून जावा, शालू म्हणाली. मोहनलाही हे योग्य वाटलं. मोहनच्या आग्रहावरून थोडा चहा नाश्ता करून काकू त्यांच्या घरी निघून गेल्या. दुपारी आराम करून ऊन उतरल्यावर मोहन आणि रमा नदीकाठी फिरायला निघाले. नदीजवळ बसल्या बसल्या अचानक पाण्यात रमाला जुईचं प्रतिबिंब दिसू लागलं. पुन्हा रमा जुईच्या जुन्या आठवणीत हरवून गेली. धबधब्याच्या पाण्यात रक्तानं माखलेली जुई मदतीसाठी हाक मारत आहे असा भास रमाला होऊ लागला. रमा वेड्यासारखी जुईला शोधू लागली. मोहन रमाला जुईच्या आठवणीतून बाहेर काढायचा प्रयत्न करत होता. रमा वाहत्या पाण्यात पाहत शरीराने मोहन बरोबर होती, पण मनाने जुईच्या विचारात बुडून गेली होती. रमाला वास्तवात आणण्यासाठी मोहन तिला नदीजवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरात घेऊन गेला. जुनं प्राचीन मंदिर पाहून रमाला जुईचा विसर पडला. मंदिराच्या आवारात मोठ्या दगडामध्ये कोरलेली नंदीची प्रतिमा लक्ष वेधून घेत होती. देवळाच्या आत पाय टाकताच भली मोठी घंटा देवळाच्या अड्ड्यापासून खाली सोडण्यात आली होती. भक्त मंदिरात येता जाता घंटा नाद करत होते. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग होते. सतत त्यावर दुग्धमिश्रित जलाचा अभिषेक होत होता. घरून निघाल्यापासून गोदाकाकूंनी बजावलेलं वाड्याकडे पुन्हा जाऊ नको ह्या वाक्याचा रमा विचार करत होती. एकीकडे काकूंनी दिलेला सल्ला आणि दुसरीकडे राणीला परत भेटण्याची ओढ, अशा द्विधा मनस्थितीत रमा सापडली होती. तसेच वाड्याचा ऐकलेला इतिहास काही बरा नव्हता. त्याविषयी शहानिशा करण्याची उत्सुकता रमाला अस्वस्थ करत होती. शेवटी काही झालं तरी मी पुन्हा वाड्यात जाणार ह्या मतावर ठाम राहून पुढे जाण्याचा निर्णय रमानं घेतला. महादेवाला वंदन करून योग्य निर्णय घेण्याची ताकदच देवाने तिला दिली, अशा विचाराने रमाच्या डोळ्यात आत्मविश्वासाची चमक उतरली. मोहनच्या नजरेतून तिचा तो आत्मविश्वास सुटला नाही.
रमाच्या बरोबरच देवाला वंदन करून प्रसन्न चित्ताने ते दोघे घरी परतले. स्वयंपाक आटपून शालू घरी जायला निघाली. रमाचा देवळातून घरी आल्यापासून आनंदाने बदललेला चेहरा पाहून शालू रमाजवळ जरा रेंगाळली. ताईसाहेब, तुम्ही माझं एकदा ऐकाल का? त्या वाड्यात नगा जाऊ. अमंगल आहे तो वाडा, काळजीने शालू बोलत होती. रमाने फक्त हसून तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या पाठीवर थोपटत, तू काळजी करू नकोस, असं म्हणाली. संध्याकाळनंतरचं वातावरण अगदी भकास वाटत होतं. चिमणी पाखरं आपापल्या घरट्यांकडे परतत होती. शेतातली कामं संपवून शेतकरी गावाकडे जात होते. हळूहळू सूर्य मावळतीकडे झुकला. आकाशामध्ये चंद्राबरोबर चांदण्यांनी चमचम करत आपली उपस्थिती लावली होती. अशावेळी मोहनला रमाची काळजी वाटत होती. तिचा स्वभाव त्याला माहीत होता. कुठलंही काम तिनं हाती घेतलं की पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा ती करत असते. वाड्यातील घडणाऱ्या घटनांचा शोध लावण्याचा रमाचा निश्चय मोहनने रमाच्या डोळ्यात संध्याकाळी देवळातच पाहिला होता. रमा आता माझं काही ऐकणार नाही हे मोहननं ओळखलं होतं. जेवणानंतर मोहन रमाला म्हणाला, रमा, आत्तापर्यंत तुला जसं हवं तसंच वागत आली आहेस तू. मला माहीत आहे, जोपर्यंत तू सत्य काय ते जाणून घेत नाहीस तोपर्यंत तुला चैन पडणार नाही. म्हणून मीही एक निर्णय घेतलाय. रमाला जरा आश्चर्य वाटलं. मोहनचं बोलणं ऐकून रमाला तो तिला किती ओळखतो ह्याचं नवल वाटलं. मग बोल ना, काय बोलायचंय तुला? रमा म्हणाली. मोहनने खिडकीतून बाहेर दूरवर जो वाडा दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता तिकडे बोट दाखवत रमाला इशारा केला. तिकडं जायचं आहे ना तुला? चल मग, मी पण येतो आज तुझ्याबरोबर. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जर का तुला तिकडे काही झालं तर मी जगून काय करू? त्यामुळे मी विचार केला आहे की तुला साथ द्यायची. तिकडे जे काही होईल ते आपल्या दोघांचं होईल. हे ऐकून रमा जरा आनंदित झाली आणि मोहनला म्हणाली, खरंच तो माझ्याबरोबर येणार? मग ठीक आहे, आपण त्या वाड्यात जाऊया. देवघरात जाऊन रमा आणि मोहनने देवाला नमस्कार केला. आम्हाला करत असलेल्या कार्यात मदत करा अशी प्रार्थना केली. रमा आणि मोहनला वाड्याच्या दिशेने जाताना पाहून गोदा काकू फार घाबरल्या. मनोमन त्या देवाचा धावा करू लागल्या. एवढं बजावलं तरी ह्यांना काहीच समजत नाही असे स्वतःशी स्फुटफुटत घरात येऊन दोघांच्या काळजीने देवापुढे हात जोडून गोदा काकू नामस्मरण करत बसून राहिल्या. मोहन आणि रमा वाड्याच्या बाहेरील आवारात आले तसे अचानक वाड्यातील दिवे बंद चालू व्हायला लागले. वारा जोर जोरात वाहू लागला. धुक्यांची चादर पांघरून वाडा दिमाखात उभा होता. रातकिड्यांचा आवाज जोर जोरात येऊ लागला. थंड हवेचा झोका दोघांच्या अंगाला झोंबू लागला. मोहनला विश्वास बसत नव्हता. सकाळी जो वाडा त्याने पडलेल्या अवस्थेत पाहिला होता तो रात्रीच्या वेळी इतक्या सुंदर वाड्यात रूपांतरित झाला होता. रमाने राणीला आवाज द्यायला सुरुवात केली. इतक्यात वाड्याच्या आतून राणी धावत येऊन रमाला बिलगली. रमाला पुन्हा जुईची आठवण झाली. तसे तिचे पटापट मुके घेत रमा राणीला गोंजारू लागली. मोहन हा प्रकार बघून आश्चर्यचकित झाला. ह्या दोघींमध्ये ओळख नसतानाही किती प्रेम आहे त्याच्या मनात विचार चमकून गेला. इतक्यात पार्वती वाड्यातून बाहेर आली. मोहनकडे पाहत ती म्हणू लागली, काय बघताय दादा असं? अव हे माय लेकराचं नातं हाय. माझी राणी आणि या ताईंचं कसलं बी नातं नाही, तरी बी मायेच्या भडीनं त्या जवळ आल्या हाय ती. मोहन अचानक आलेल्या पार्वतीला बघून थोडा बेचैन होऊन तिला म्हणाला, ह्या अशा रात्रीच्या वेळी एवढ्या छोट्या मुलीला घेऊन तुम्ही इथे ह्या वाड्याच्या आत काय करताय? हा वाडा शापित आहे हे तुम्हाला माहित नाही का? तुम्हाला भीती कशी वाटत नाही? रमा आणि मी फक्त तुमच्या मुलीला भेटायला आलो आहोत.
तुमच्या मुलीला त्रास देण्याचा आमचा काहीही वाईट हेतू नाहीये. ह्यावर पार्वती हसू लागली आणि म्हणाली, अव दादा, म्या कवा असं म्हणलं? मला बी ठाव हाय, ताईच्या मनात काय बी वंगाळ नाही. उगाच काय बी असं टकुर्यात भलतं सलता आणू नका. तुमच्या दोघांच्या हेतूविषयी माझं काय बी म्हणणं नाही. ह्या पोरीला हिच्या घरच्या माणसांनी दगा दिला हाय. ताई तर तिला जवळ घेतीया, माया करतीया, मग मला वंगाळ का वाटल? राहिला सवाल ह्या वाड्यात आमच्या असण्याचा. आमासनी अंधाराचं भ्या अजिबात वाटत नाही. अव हा वाडा म्हणजे आमचं घर हाय. म्या या वाड्याची मालकीन हाय. माझं धनी संपतराव हाय ती. आमच्या दोघांची पोरं हाय ही राणी. पार्वतीच्या बोलण्यानं मोहन आणि रमा आश्चर्यचकित झाले. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी समजतंय का? मोहन पार्वतीकडे न बघता जरा घाबरतच म्हणाला. त्यावर रमाही जरा धीर करून बोलू लागली. आम्ही असं ऐकलं आहे की ह्या वाड्याची सून आपल्या मुलीबरोबर खूप वर्षांपूर्वीच हा वाडा सोडून पळून गेली होती. तुम्ही म्हणत आहात हा वाडा तुमचा आहे. हे जर खरं आहे तर इतक्या वर्षांनी तुम्ही इथे कशा? आणि त्या हिशोबाने आता राणीचं वय सुद्धा जास्त असायला हवं आणि तुम्ही तर जखड म्हाताऱ्या असायला हव्यात. नाहीतर तुम्ही खोटे बोलत आहात. हे असं काहीही बोलून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. खरं बोला, तुम्ही कोण आहात? त्यावर पार्वती बोलू लागली. म्या कशाला लबाड बोलू? ह्या राणीला विचारा. काय ग पोरी, म्या ज्या म्हटलं समद खरं हाय का नाही? तशी राणी रमाला म्हणाली, भैजी, माझी माय ज्या बी म्हणली ते समद खरं हाय. रमाचा हात खेचत राणी पुढे बोलू लागली. चल, म्या तुला काहीतरी दावते. रमा आणि मोहन राणीच्या मागे मागे चालू लागले. पार्वती सुद्धा त्यांच्या मागोमाग जाऊ लागली. राणी रमाला वाड्याच्या आत घेऊन जात होती. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या वाड्याच्या दगडी पायऱ्यांवर रमा आणि मोहन पाय ठेवत होते. ओबड धोबड काळ्या कातळ्यांनी वाडा बनवला होता. वाड्यात जाण्यासाठी 4 दगडी पायऱ्या चढाव्या लागत होत्या. वाड्याची चौकट म्हणजे आवाढव्य दगडी कमानच होती. ह्या कमानीवरून दरवाजाची भव्यता केवढी होती ह्याची कल्पना येत होती. 2 मोठ्या सागवानी फळ्यांचा मोठा दरवाजा होता. वाड्याच्या दरवाजावर सुंदर नक्षीकाम केलं होतं. दाराला मोठमोठ्या लोखंडी कड्या लावलेल्या होत्या. लोखंड, तांबे आणि पितळी पत्रे वापरून दरवाजा सजवला होता. खरोखरच वाडा आतून प्रचंड मोठा होता. आतल्या बाजूला दगडी 4 पायऱ्या होत्या. त्या उतरून खाली आल्यावर समोर मोठा सोपा होता. उजव्या आणि डाव्या बाजूला राहण्यासाठी खोल्या होत्या. त्यातील एक खोली स्वयंपाकासाठी वापरली जात होती. छताच्या वरच्या दिशेला मोठं झुंबर होतं. ते काचेचं असल्यामुळे हवा येईल तसे ते हलत होतं. झुंबराच्या काचेचा आवाज लक्ष वेधून घेत होता. भिंतीमध्ये सामान ठेवण्यासाठी देवळ्याची सोय होती. कुठे कुठे खुंटी अडकवलेल्या होत्या. एका वेळी 20-25 लोक तिथे बसू शकतील एवढा प्रशस्त दिवाणखाना होता. भिंतीवर जुन्या काळातील पूर्वजांच्या मोठमोठ्या तसबिरी लावलेल्या होत्या. तसेच रानटी प्राण्यांची मुंडकी शोभेसाठी अडकवली होती. त्या प्राण्यांच्या डोळ्यात पाहिलं तर ते जिवंत आहेत असं भासत होतं. जरा पुढे गेल्यावर वरच्या मजल्यावर जाण्यासाठी गोल नागमोडी जिना होता. बहुतेक वरतीही अजून बऱ्याच लोकांची राहण्यासाठी सोय होईल इतकी जागा होती. नागमोडी जिन्याच्या बाजूने पुढे गेलं की वाड्याच्या मागच्या दरवाजाकडे जाण्यासाठी रस्ता होता. वाड्याच्या मागील बाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली होती. मोठं न्हाणी घर एका बाजूला होतं. दुसऱ्या दिशेला खोल विहीर होती. पाणी काढण्यासाठी रहाट होता. कपडे धुण्यासाठी मोठमोठे खडकाळ दगड बसवण्यात आले होते. विहिरीच्या बाजूला एक खोली होती. तिकडे शेतात वापरायची खूप सारी हत्यारं होती. आता हे सर्व पाहून रमाला विश्वास बसत नव्हता की वाडा किती विशाल आहे. वाडा आतून आणि मागच्या बाजूने पाहून झाला होता.
पार्वती रमाकडे कौतुकानं पाहत म्हणाली, कसा आहे आमचा वाडा? त्यावर मोहन म्हणाला, वाडा तर सुरेख आहे, पण हा तुमचा आहे हे कशावरून? मोहनने विचारलेल्या प्रश्नावरून पार्वतीचा चेहरा उतरला होता. ती एका झाडाखाली येऊन मोहनकडे वळून म्हणाली, माझं वैज ऐकून घ्याल? माझ्यावर विश्वास ठेवा. एक काम करा, ह्या झाडाखालची माती खणायला घ्या. पार्वतीचं बोलणं ऐकून मोहनने रमाकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. तसे पार्वतीचा दुःखी चेहरा पाहून रमाने होकारार्थी मान डोलावली. रमा आणि मोहन आजूबाजूला खोदण्यासाठी काही मिळतं का ते शोधू लागले. विहिरीच्या बाजूला शेतीच्या हत्यारांची जी खोली होती तिकडून मोहनने एक कुदळ आणली. पार्वतीने दाखवलेल्या जागी मोहन आणि रमा दोघांचं जवळपास 3-4 फूट खणून झालं होतं. अचानक जमिनीखाली मातीमध्ये काहीतरी दिसलं. तो मानवी सांगाडा होता. सांगाड्याच्या हाताच्या मनगटामध्ये सोन्याची पाटली होती. ती हुबेहूब पार्वतीच्या हातातील पाटल्यासारखीच दिसत होती. रमाला खात्री झाली की हा पार्वतीचाच मृतदेह आहे, जो त्या ठिकाणी पुरलेला आहे. रमाचे डोळे भरून आले. काळीज हेलावणारा हा प्रसंग होता. रमाला विश्वासच बसत नव्हता. काही वेळ गेला, कोणी काहीच बोलत नव्हतं. तसे पार्वतीने तिचा भूतकाळ सांगायला सुरुवात केली. माझं लगीन झाल्यावर नवा संसार लय भारी चालला होता. म्या गरिबीत वाढलेली. लगीन झालं तेव्हा माझ्या मालकानं मला अक्षी सोन्यानी मडवलं. समद मनाजोगं चाललं होतं. पण जेव्हा मला दिस गेलं तसे समद्यासनी लय आनंद झाला. 9 महिन्यांनी बाळ झालं. ते पोरगा नाही तर पोरगी हाय हे जसं कळालं तसं समधी माझा छळ करू लागली. मामांजी माझ्या माहेरच्या माणसासनी असली कसली धोंड आमच्या गळ्यात बांधली असं घालून पाडून बोलू लागले. सासूबाई पोरीला दूध सुद्धा पाजू देईनात. पोरीला उपाशी ठेवून मारण्याचा डाव होता साऱ्यांचा. पण म्या त्यांच्या मोहरत ताट राहिली. त्यामुळे माझी राणी वाचली. काही दिवसांनी मला परत कोरड्या उलट्या होऊ लागल्या. पण आता सुईनीला बोलवून सासूबाई मला तपासून घेऊ लागली. पण 2 वेळेला भी पोरगी हाय म्हणून ह्या चांडाळांनी माझ्या बाळांचा जीव घेऊन माझ्या आईपणाचा अपमान केला होता. सासूबाईनं माझ्या धन्याचं कान भरायला सुरुवात केली. माझ्या राणीला उपाशी ठेवून तिला घरातली समधी कामं करायला लावलीत. बिचारी पोर ह्या वयात खेळायचं सोडून माझ्या संग राबत होती. मी ह्या वाड्याला काय वारीस देऊ शकत नाही ह्याची त्यासनी खात्री वाटू लागली. एक दिवशी माझ्या धन्यानं आई बापाचं ऐकून मला आणि माझ्या पोरीला लय मारलं. मारून मारून बेसुद्ध करून इथं खड्डा काढून गाडून टाकलं. आमासनी मरताना बघून त्यासनी ही बी खातर करावी वाटली नाही की आम्ही मेलो हाय का नाही. जेव्हा आमासनी मातीत टाकलं माझी पोर शेवटला श्वास घेण्यासाठी सरफडत होती. आणि हे 3 हैवान हसत हसत आमच्यावर माती टाकत होतीत. ह्या चांडाळासनी पण मातीत घालीन म्या असं वचन दिलं मी माझ्या राणीला. दुसरं लगीन लावून देतो. ह्या दोघीसने बी मारल्या बगर आपणाला वाड्यासाठी वारीस मिळायचा नाही असं बोलून मामांजींनी माझ्या मालकाला फूस लावली. समद्या गावात उठवलं की आमची सुनबाई घरातलं सारं सोनं नाणं पैसा अडका घेऊन पळून गेली. लोकांनी बी विश्वास ठेवला, कारण वाड्याच्या बाहेर कंदी कुणाला म्या भेटली बी नाही. म्हणून शान लोकांनी मामांजी आणि सुनबाईचं बोलणं खरं वाटलं. ह्या वाड्यामंदी मी सून म्हणून आली, पर त्याबरोबर एक नवऱ्याची बैल एक माय अशी लय नाती जगली. पर आता ह्या समद्यासनी मातीत घालायची येळ आली होती. सूड घ्यायच्या इराद्यानं म्या पहिलं पाऊल टाकलं. ह्या वाड्यात मी कुणाला बी येऊ देणार नाही. ह्या वाड्याची म्याच मालकीन हाय. त्यासाठी म्या संपतरावांच्या नव्या नवरीला मांडवातच संपवलं. मग त्या थेरड्याच्या जीवाची दैना केली. माझी सवत आणणार होता.
वारीस पाहिजे होता त्याला. म्या अन राणीनं एका रातीला आमची सडून गेलेली शरीरं अन जमिनीत सडून गेलेलं आमचं किळसवानं त्वांड दावली. भिवून पळता भुई कमी पडली त्याला. त्यानं जवा दम सोडला तवा आमच्या नावाचं भ्या त्याच्या थोबाडावर झळकत होतं. मग बारी भती त्या बयेची. आई वाणी तिला पुजलं, पण त्या नागिणीनं माझ्या बाळांना गिळलं. हिरीवर पाण्यासाठी आली भती तेव्हा म्या असा हिसका दिला तशी हिरीत पाय घसरून पडली. मग पाण्यात वडून धरली. जीव गेल्या बिगर पाण्यातनं बाहेर पडूच दिलं नाही. शेवटला तिचा बी खेळ संपून टाकला. माझ्या नवऱ्याचं लय पिरम होतं माझ्यावर, पण वारीस पाहिजेल ह्या एका जिद्दीपायी समध्या संसाराची माती केलं त्यांनी. जिथं तिथं त्यासनी आमचं विद्रूप रूप दावलं. म्या अन राणीनं येडं केलं त्यासनी. म्या माझ्या राणीला केलेला वादा पुरा केला हाय. समध्यासनी मारून आमची आत्मा शांत झाली, पण ह्या समध्यात मी आणि माझी पोर वाड्यातच भटकत हाय. किती येळ गेलाय कुणास ठाव. चोरी केल्याचा जो आळ आमच्या माथ्यावर होता तो कवा तरी पुसला जाईल. कंदी तरी आमसनी न्याय मिळेल. पार्वतीचा इतिहास ऐकून रमा तिला म्हणाली, पार्वती, तू जे काही सांगितलं ते आम्हाला पटलं आहे. वारस पाहिजे म्हणून तुला आणि राणीला जीव गमवावा लागला आहे. तुम्हा दोघींवर अन्याय झाला आहे. मी तुम्हाला न्याय देईन. तुमच्यावरील अन्यायाला मी वाचा फोडेन. माझी जुई मला असं सोडून गेली, पण तुझी राणी तुझ्या सोबत आहे. मातृत्वाचं हे दान नशिबानंच मिळतं. राणीला जवळ घेऊन रमाने तिला प्रेमानं कुरवाळलं. मोहनने राणीला खूप मायेने जवळ केलं. मोहन आणि रमाने जुईबद्दलची राहून गेलेली त्यांची भावना व्यक्त केली. पार्वतीने मोहन आणि रमा पुढे हात जोडत आमच्याच घरवाल्यांनी आमच्यावर घातलेला चोरीचा आळ तुम्हीच गावच्या मोहर आणा आणि आमासनी मुक्ती द्या अशी विनंती केली. तसेच पार्वतीने रमा आणि मोहनने केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले. हळूहळू राणी आणि पार्वतीचं शरीर हवेमध्ये विरळ होऊन अदृश्य होऊ लागलं. सूर्योदय होऊ लागला. वाड्याच्या बाजूनं दाट धुक्यांची पसरलेली चादर आता हवेमध्ये लुप्त होऊ लागली. तसे वाड्याचे रूप पालटत गेलं. रमा आणि मोहनने पाहिलेल्या रात्रीच्या वाड्याचे सुंदर रूप हळूहळू पडक्या वाड्यात रूपांतरित झालं. वाड्याच्या भिंतींना भगदाड पडलेलं होतं. दिवाणखान्यात भिंतीवरील तसबिरींच्या काचांना तडे पडले होते. तसबिरींच्या चौकटी मोडकळीस आल्या होत्या. नागमोडी जिना कुठे कुठे निखळलेला होता. सगळा वाडा धुळीनं भरला होता. दिवाणखान्यात जिथे तिथे उंदरांनी आणि घुशींनी बीळ पाडून मातीचे ढीकचे ढीक तयार झालेले होते. छप्पर तुटून गेलं होतं. झुमराचं तर नामो निशाण नव्हतं. वाड्यातील खोल्यांच्या भिंती तुटून दगड बाहेर पडले होते. वाड्याच्या अंगणात सुकलेल्या झाडांच्या पानांचा खच पडला होता. कुठे कुठे वाड्याच्या पडलेल्या भिंतींमध्ये छोट्या छोट्या वेलींना पालव्या फुटल्या होत्या. वाड्याच्या प्रचंड दरवाजातून रमा आणि मोहन बाहेर पडले. दोघांच्याही चेहऱ्यावर काहीतरी गवसल्याचे सुख ओसंडून वाहत होते. हातात हात घेऊन विजयी मुद्रेने ते घराकडे परत आले होते. गोदा काकूंनी रमा आणि मोहनला घराकडे परतत असताना पाहिलं. रात्रभर काकू दोघांच्या सुरक्षेसाठी देवाला साकडे घालून प्रार्थना करीत बसली होती. काकूंनी धावतच देवघरात येऊन रमा आणि मोहनला सुखरूप ठेवल्याबद्दल देवाचे आभार मानले. मोहनने पोलिसांना फोन करून वाड्याच्या विषयी सांगितलं. पोलीस तपास करण्यासाठी वाड्यात आले. तेव्हा वाड्यामागे लोकांनी गर्दी केली होती. लोकांच्या डोळ्यात उत्सुकता दिसत होती. पोलिसांना वाड्याच्या मागे विहिरीजवळ एका झाडाखाली जमिनीमध्ये खड्ड्यात एक महिलेचा आणि एक लहान मुलीचा असे 2 मानवी अस्थिपंजर सापडले होते. मोहन आणि रमानी गावकऱ्यांना तात्यासाहेबांच्या वाड्यात नक्की काय घडलं होतं याची रीतसर माहिती दिली. तेव्हा गावकरी हे सगळं ऐकून आश्चर्यचकित झाले. त्यांना विश्वासच बसत नव्हता
की पार्वतीचा आत्मा त्यांना भेटला आणि त्या आत्म्यानेच वाड्याच्या घडलेल्या घटनांचे साक्षी पुरावे म्हणून स्वतःचे आणि राणीचे शव त्या ठिकाणी पुरलेले दाखवले. जुईच्या जाण्यामुळे रमाच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी अकस्मात राणीच्या संपर्कामुळे भरून निघाली. ह्याच कारणामुळे वाड्याचे रहस्य समोर आलं. गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. मोहन आणि रमाने दिलेल्या सहकार्याबद्दल पोलिसांनी त्यांचे आभार मानले. सगळ्या गावकऱ्यांनी मान्य केलं की पार्वती दोषी नव्हती. खरे दोषी तिचे सासू सासरे आणि संपतराव होते. अशा तऱ्हेने पार्वतीवरील सर्व आरोप खोटे होते हे सिद्ध झाले आणि पार्वतीच्या आत्म्याला न्याय मिळाला आणि पार्वतीचा आणि राणीचा आत्मा त्या वाड्यातून मुक्त झाला. त्या दिवसानंतर रात्रीच्या वेळी कधीच कोणी पुन्हा तो वाडा दिव्यांनी उजळून निघालेला पाहिला नाही. तो अंधारलेला वाडा उन्हात पावसात तसाच इतिहासाची साक्ष देत आजही उभा आहे. गावकऱ्यांच्या मनातून वाड्याची दहशत निघून गेली आहे. गोदा काकू रमाला जवळ घेऊन मायेने कुरवाळत मोहनला म्हणाल्या, खरंच लय गुणी हाय माझी लेक. माझंच चुकलं. एवढी वर्ष इथेच राहिले पण ह्या वाड्याचा सोक्ष मोक्ष लावण्याचं कधी मनात आलं नाही. पोरी, पार्वतीच्या राणीचं आणि तुझं काहीतरी ऋणानुबंध असतील म्हणून तू त्या वाड्यात गेलीस. तुझ्यामुळेच त्या दोघांना मुक्ती मिळाली. त्यावर रमा हसून म्हणाली, काकू, तुमचं माझं जसं मानलेलं नातं आहे आई मुलीचं, तसंच मी राणीला मुलीप्रमाणे मानलं. मी माझी लेक जुई गमावली होती पण राणीच्या ओढीमुळे मी वाड्यात गेले. ह्या आई मुलीच्या ममतेमुळे, ह्या ऋणानुबंधामुळेच वाड्याचं रहस्य समजलं आणि वाड्यातील त्या माय लेकींना मुक्ती मिळाली. शेवटी मोहन आणि रमा ह्यांनी गोदा काकूंचे आभार मानले आणि 2 दिवसात मुंबईला परत जाण्याचा आपला निर्णय त्यांना सांगितला. शालूलाही मोहनने तशी कल्पना देऊन सामानाची बांधाबांध करायला सांगितली. 2 दिवसांनी मोहनने मुंबईतून गाडी मागवली. धूळ उडवत गाडी दारात येऊन उभी राहिली. नेहमीप्रमाणे शालूची कामं करताना होणारी बडबड आज बंद होती. शालूने मोहन आणि रमाचे घरातील सामान गुपचूप आणून गाडीत ठेवलं. रमाने शालूला जवळ बोलावून प्रेमानं चौकशी करत तिच्या कामाचा मोबदला तिच्या हातात ठेवला. शालूच्या डोळ्यात पाणी आलं. रमाला निरोप देताना शालूला गहिवरून आलं. मोहन आणि रमांनी काकूंच्या पायावर डोकं टेकलं. त्यांना आशीर्वाद देत पुन्हा वरचेवर ह्या म्हातारीला भेटायला येत राहा असे बोलून जड अंतःकरणाने काकूंनी आवंढा गिळला. शालू आणि काकूंनी भरल्या डोळ्यांनी गाडी सुरू होताच मोहन आणि रमाला निरोप देण्यासाठी हात वर केला. हळूहळू गाडी दिसेनाशी झाली. रस्त्यावरून धावणाऱ्या गाडीत प्रेमाने मोहनचा हात हातात घेत रमा मोहनच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, तुझ्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य झालं. रमाच्या चेहऱ्यावर आनंद होता. मोहनलाही पूर्वीची रमा परत मिळाली होती. गाडीनेही आता मुंबईच्या दिशेनं वेग घेतला होता. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.